डिव्हिजन ती म्हणजे ब्रायोफायटा. या ब्रायोफायटामध्ये मेनली काय येतात, मॉसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, तर याच्यामध्ये 960 जनर आहे आणि 25,000 काय येतं स्पीसीज आपल्याला पाहायला भेटतील. ब्रायोफाइट्स हे जर आपण पाहिलं तर हे मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट आहे. आता टेरेस्ट्रियल प्लांट म्हणजे काय, हे जमिनीवर ग्रो करणारे प्लांट्स आपण त्याला म्हणूया. ओके, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज टेरेस्ट्रियल प्लांट. बट they actually where they found in moist shady places. आता मॉइस्ट आणि शॅडी प्लेसेस म्हणजे काय, ओलसर आणि जिथं सावली अशा ठिकाणी काय करतात, हे प्लांट्स ग्रो करतात किंवा ब्रायोफाइट्स ग्रो करतील. ओके, आणि ह्या प्लांटला आपण ॲम्फिबियस प्लांट्स असं म्हणूया. आता ॲम्फिबियन प्लांट का बरं म्हटलं जातं किंवा ॲम्फिबियस प्लांट का बरं म्हटलं जातं ह्या प्लांटला, कारण की आपल्याला माहिती आहे दे आर अ टेरेस्ट्रियल प्लांट. पण हे जरी टेरेस्ट्रियल प्लांट असेल, दीज प्लांट्स डिपेंड ऑन वॉटर. हे कशावर डिपेंड असतात, वॉटरवर. कशासाठी, फॉर फर्टिलायझेशन. बरोबर ना, दे डिपेंड ऑन वॉटर फॉर फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होण्यासाठी हे ॲक्च्युली वॉटरवर डिपेंड असेल, त्याला शटायचं. फर्टिलायझेशन जर झालं तरच लाईफ सायकल कंप्लीट होणार त्यामध्ये. ओके, दॅट्स वाय दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियस प्लांट. आता ही जे काही फर्टिलायझेशनचं इव्हेंट आहे, आपण ज्यावेळेस याच्यामध्ये असलेला जो ग्रुप आहे मॉसेस, त्यामध्ये आपण पाहणार आहे ॲक्च्युली हाऊ दे डिपेंड ऑन वॉटर फॉर फर्टिलायझेशन. ओके, आता नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला पाहायला भेटतो यामध्ये तो आहे लाईफ सायकल. मग आता लाईफ सायकलमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये दोनली आपल्याला मेन फेजेस माहिती आहे. एक असेल गॅमेटोफायटिक फेज किंवा स्टेज आपण म्हणूया. आता ह्या गॅमेटोफायटिक स्टेज किंवा फेजमध्ये काय येतं, आपल्याला त्यांना आपण व्हेजिटेटिव्ह फेज असं पण म्हणू शकतो. ओके, का यामध्ये जी प्लांट बॉडी आहे, प्लांट बॉडी ही आपल्याला कशी पाहायला भेटणार, इट शो लीप लाईक स्ट्रक्चर. लीप लाईक आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, प्रोस्टेट स्ट्रक्चर पाहायला भेटेल. म्हणजे जर आपण असं स्ट्रक्चर जर पाहिलं, प्रोस्टेट म्हणजे आडवं लीप लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. आणि याला आपण म्हणतो थायलॉइड स्ट्रक्चर किंवा याला थॅलस असं म्हटलं जातं. इट इज नथिंग बट ए थायलॉइड ऑर थॅलस स्ट्रक्चर. ओके, हे कशामध्ये येतं, गॅमेटोफायटिक फेजमध्ये. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर यामध्ये येतं पहा स्पोरोफायटिक स्टेज. एक आहे गॅमेटोफायटिक, तर त्याच्यामध्ये प्लांट बॉडी किंवा थायलॉइडचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट असतं. आणि दुसरं असतं स्पोरोफायटिक. ओके, स्पोरोफायटिकमध्ये स्पोरोफाईट डेव्हलप होईल. स्पोरोफाईट म्हणजे ॲक्च्युली काय असतं, याच्यावरती एक स्ट्रक्चर डेव्हलप होतं, मग त्याला आपण स्पोरोफाईट असं म्हणणार. आणि या स्पोरोफाईटमध्ये स्पोर्स तयार होतील, लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि हे जे स्पोर्स हे परत गॅमेटोफायटिक किंवा लीप लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतील. ओके, चला आता यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला अजून एक स्ट्रक्चर पाहायला भेटणार, त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. रायझॉइड्स आर नथिंग बट रूट लाईक स्ट्रक्चर्स. हे काय येतं, रूट लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला भेटणार, त्यांना आपण रायझॉइड्स असं म्हणतो. मग दोन टाईपचे रायझॉइड्स आपल्याला पाहायला भेटतील. एक असतील युनिसेल्युलर रायझॉइड्स. आणि युनिसेल्युलर रायझॉइड आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये पाहायला भेटतं, हे लक्षात ठेवायचं, हॅपेटेसी फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे लिव्हर बर्ड्स वगैरे ज्याच्यामध्ये येतील त्यांच्यामध्ये युनिसेल्युलर असतील. ओके, आणि दुसरे जे येतं ते म्हणजे मल्टीसेल्युलर रायझॉइड्स पण प्रेझेंट असतील. आता हे जे मल्टीसेल्युलर हे मस्कायमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. ओके, ग्रुपमध्ये. हे ॲक्च्युली काय येतं, दीज आर नथिंग बट रूट लाईक स्ट्रक्चर. म्हणजे ह्या थॅलसच्या खालच्या साईडला, व्हेंट्रल साईडला हे ग्रो होतील. आणि ह्या रायझॉइडचं जर आपण फंक्शन जर पाहिलं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायझॉइड, रूट लाईक आपल्याला फंक्शन पाहायला भेटणार आहे. पहिलं म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि दुसरं जर पाहिलं ते म्हणजे काय, फिक्सेशन ऑफ थायलॉइड टू
सबस्ट्रॅटम. बरोबर आहे. म्हणजे ही जी काही थायरॉइडची बॉडी आहे एखाद्या सबस्ट्रॅटम म्हणजे ॲक्च्युली काय, एक सॉलिड सरफेस का त्याला थायरॉइड अटॅच होण्यासाठी, फिक्स होण्यासाठी रायझॉइड्स हेल्प करतील. ओके, चला आता आपण याच्यामध्ये स्टडी करूया. आपल्याला 2 मेन ग्रुप्स पाहायला भेटतील, ते म्हणजे हेपॅटायटिस सी आणि मस्काय. आता पहिला ग्रुप तो म्हणजे काय, हेपॅटायटिस सी किंवा त्याला आपण लिव्हर बर्ड्स असं म्हणणार. मग यामध्ये 2 एक्झाम्पल आपल्याला माहिती पहा. एक आहे रिक्सिया आणि दुसरं जर आपण पाहिलं तर मार्केन्शिया. हे 2 एक्झाम्पल्स दिलेले आपल्या बुकमध्ये. ओके, आता हे जे येतं यांना काय म्हटलं तर लोअर मेंबर्स असं म्हटलं जातं. दीज आर नथिंग बट द लोअर मेंबर्स ऑफ डिव्हिजन ब्रायोफायटा. आता लोअर मेंबर किंवा त्यांना आपण म्हणूया प्रिमिटिव्ह ग्रुप, हे लक्षात ठेवायचं. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सगळ्यात अगोदरचा जो ग्रुप आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण इव्हॉल्व झालं तर ब्रायोफाइट्समध्ये हेपॅटायटिस सीमध्ये असणारे मेंबर्स काय झाले, इव्हॉल्व झाले आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणारे मॉसिस तयार झाले. ओके, दॅट्स वाय यांना आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह ग्रुप किंवा लोअर मेंबर असं म्हणायचं. ओके, आता यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी गॅमेटोफायटिक स्टेज असते, गॅमेटोफायटिक स्टेज जर आपण पाहिलं तर सिम्पली यामध्ये लीप लाईक आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, स्ट्रक्चर आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ग्रीन स्ट्रक्चर आहे. ओके, आणि खालच्या साईडला काय प्रेझेंट आहे, रायझॉइड्स प्रेझेंट, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे दिस इज नथिंग बट ए थायरॉइड किंवा थॅलस आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, रायझॉइड्स प्रेझेंट असतील, हे लक्षात ठेवायचं. हे एक्झाम्पल आपण पाहतोय कशाचं आहे, मार्केन्शियाचं एक्झाम्पल आहे. ओके, तर आता आणि दुसरे याच्यामध्ये अजून एक ग्रुप आपल्याला पाहायला भेटणार, पण तो मायनर आपल्याला पाहायला भेटतो ग्रुप. मग याला म्हटलं तर हॉर्नवर्ट. काय म्हटलं तर हॉर्नवर्ट. ओके, किंवा त्याला आपण अँथोसिराटी असं कन्सिडर करतो, लक्षात ठेवायचं. ओके, मग आता हॉर्नवर्टमध्ये जर पाहिलं आपण तर अँथोसेरस म्हणून एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, अँथोसिरस. अँथोसिरसमध्ये पण सिम्पली आपल्याला थायरॉइड स्ट्रक्चर पाहायला भेटतं. हे कसं असेल, फ्लॅट असेल, जस्ट लाईक दॅट. म्हणजे याच्यामध्ये फ्लॅट आपल्याला काय पाहायला भेटतं, थायरॉइडचं स्ट्रक्चर आहे. दिस इज थायरॉइड डॉर्सो वेंट्रल फ्लॅटन. यामध्ये पण युनिसेल्युलर काय असतील, रायझॉइड्स प्रेझेंट आहे. पण यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये एक हॉर्नी स्ट्रक्चर ग्रो होतं. हॉर्न लाईक म्हणजे शिंगासारखं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. ओके, दिस इज ॲक्च्युली ए गॅमेटोफायटिक फेज. याला आपण गॅमेटोफायटिक फेज असं म्हणतो. आणि हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं हॉर्नी स्ट्रक्चर, दिस इज ए हॉर्नी स्ट्रक्चर. हे काय आहे, हे स्पोरोफाईट आहे. दिस इज ॲक्च्युली स्पोरोफाईट. का यामध्ये स्पोर्स तयार होतील, हे लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स वाय याला आपण अँथोसिरस असं कन्सिडर करतो. यामध्ये स्टडी करतोय तो म्हणजे मॉसेस. ह्या मॉसेसला आपण ॲडव्हान्स ब्रायोफायटा असं म्हणूया. आता ह्या ॲडव्हान्स ब्रायोफायटामध्ये आपल्याला माहिती आहे मेनली काय असेल, 2 फेजेस असतील त्याच्या लाईफ सायकलमध्ये. यामध्ये पहिली जी फेज आहे ती त्याला आपण गॅमेटोफायटिक फेज असं म्हणूया. आणि ह्या गॅमेटोफायटिक फेजमध्ये जर आपण पाहिलं तर परत आपल्याला 2 स्टेजेस पाहायला भेटतील. त्यामध्ये पहिली त्याला आपण प्रोटोनेमा असं म्हणूया. दिस इज प्रोटोनेमा. आणि हे जे प्रोटोनेमा आहे हे आपल्याला ग्रीन प्रोस्ट्रेट ब्रांच फिलामेंटस स्ट्रक्चर पाहायला भेटतं. ओके, आणि ह्या प्रोटोनेमाला आपण ज्युवेनाईल गॅमेटोफायटिक फेज असं म्हणतो. ज्युवेनाईल म्हणजे काय, तरुण, पूर्णपणे मॅच्युर झालेलं नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, मॅच्युरेशनच्या अगोदरची गॅमेटोफायटिक जी स्टेज असते त्याला आपण प्रोटोनेमा असं म्हणायचं. ओके, आणि दुसरी जी आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याला आपण लिफी स्टेज असं म्हणतो. लिफी स्टेज. आता ह्या लिफी स्टेजमध्ये मेनली आपल्याला काय पाहायला भेटेल, 2 स्ट्रक्चर असतात. एक असतं कोलॉइड आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटतं त्याला आपण
फायलॉईड असं म्हणणार आहे. आणि ही आपल्याला मॅच्युअर स्टेज पाहायला भेटणार गॅमेटोफायटिक याची लक्षात ठेवायचं. ओके. आणि ह्या लिफी स्टेजमध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन डेव्हलप होतील, हे लक्षात घ्यायचं. ओके. चला आता आपण समजून घेऊ ॲक्च्युली प्रोटोनेमा ॲक्च्युली कसं असतं आणि लिफी स्टेज, आणि सोबत ॲम्फिबियस प्लांट आपण याला का बरं म्हणणार ते. आता सुरुवात करूया आपण प्रोटोनेमापासून. प्रोटोनेमा म्हणजे आपल्याला काय सांगितले पहा, इट इज ब्रांच स्ट्रक्चर. ब्रांच आणि प्रोस्टेट आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं, मग त्याला आपण प्रोटोनेमा असं म्हणायचं. दिस इज प्रोटोनेमा. ब्रांच आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. ओके. आता ह्या ब्रांच स्ट्रक्चरवर जर आपण पाहिलं तर यावरती बर्ड्स तयार होतील. माहिती आहे आपल्याला पहा, प्लांट्सवर काय असतात, बर्ड्स असतात, छोटे छोटे डोळे, त्याच्यातून प्लांट्स वगैरे ग्रो करतात. मग यावर पण आपल्याला काय पाहायला भेटतील पहा, ह्या प्रोटोनेमावर. म्हणजे ॲक्च्युली दिस इज ए प्रोटोनेमा. आणि इथं जर आपण पाहिलं तिथं काय बर्ड्स आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे जे बर्ड्स आहे, या बर्ड्सपासून जर आपण पाहिलं तर काय होतील रे, लिफी स्टेज तयार होते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर आपण पाहिलं या बर्ड्सपासून काय होईल, लिफी स्टेज तयार होईल. ओके. आता लिफी स्टेज तयार होताना जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक इरेक्ट ॲक्सिस, सेंट्रल ॲक्सिस आपल्याला पाहायला भेटणार आहे. इरेक्ट म्हणजे उभा, एक सेंट्रल ॲक्सिस तयार होतो यामध्ये. इथं आपण 2 ब्रांचेस दाखवूया आपल्या अंडरस्टँडिंगला. 2 ब्रांचेस आपल्याला इरेक्ट ब्रांचेस पाहायला भेटणार. कशापासून डेव्हलप झालं, हे प्रोटोनेमापासून. आता हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं, या स्ट्रक्चरला, उभ्या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करणार, इट इज नथिंग बट ए कोलाईड स्ट्रक्चर. याला कोलाईड स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. ओके. आणि ह्या कोलाईड स्ट्रक्चरच्या सराउंडिंगला स्पायरली किंवा आपण व्हर्ल असं म्हणतो, व्हर्ल अरेंजमेंट लिपची आपल्याला पाहायला भेटेल. ओके. लिप लाईक त्याच्यावरती काय होईल, स्ट्रक्चर्स फॉर्म होतील. लिप लाईक स्ट्रक्चर्स याच्यामध्ये काय झाले, ग्रो झाले, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे जे लिप लाईक आहे, दिस इज नथिंग बट ए फायलॉईड. याला आपण फायलॉईड असं म्हणूया. फायलॉईड म्हणजे काय, लिप लाईक स्ट्रक्चर्स. ओके. हे काय, हे कोलाईड आणि हे जे आपल्याला लिप लाईक स्ट्रक्चर्स पाहायला भेटणार त्याला आपण फायलॉईड. आणि हे कोलाईड आणि फायलॉईड मिळून काय होतं, लिफी स्टेज फॉर्म होते, हे लक्षात ठेवायचं. आता इथं आपण 2 डिफरंट ब्रांचेस का बरं दाखवले, कारण की एका ब्रांचवर इथं मेल ऑर्गन आपल्याला पाहायला भेटेल, मेल ऑर्गन. आणि इकडे जर आपण पाहिलं तर सपोज इथं काय फिमेल ऑर्गन डेव्हलप झाला आहे. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. मेल गॅमेट्स हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टवर डिपॉझिट होण्यासाठी ॲक्च्युली हे रेन थ्रू जे आपल्याला वॉटरचे ड्रॉपलेट पाहायला भेटणार आहे, वॉटरचे ड्रॉप, ह्या वॉटरच्या ड्रॉपवर डिपेंड असतात. का ह्या वॉटरच्या ड्रॉप थ्रू हे जे मेल गॅमेट आहे हे फिमेल ऑर्गनवर किंवा त्याला आपण म्हणू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर काय होतील, डिपॉझिट होतील. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला फर्टिलायझेशनची प्रोसेस पाहायला भेटणार आहे. ओके. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आणि याच्यापासून काय डेव्हलप होतं, याच्यापासून जर आपण पाहिलं तर स्पोरोफायटिक फेज डेव्हलप होणार. दिस इज ॲक्च्युली ए स्पोरोफायटिक फेज. मग याच्यामध्ये आपल्याला 3 स्ट्रक्चर पाहायला भेटेल. एक असेल फूट, दुसरं जे आपण म्हणतो त्याला आपण सीटा असं कन्सिडर करतो, आणि हे जे आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज कॅप्सूल. आणि हे जे फूट आहे, त्याच्यानंतर सीट आहे आणि कॅप्सूल, याला आपण स्पोरोफायटिक फेज असं म्हणायचं. इनसाइड दिस कॅप्सूल यामध्ये काय तयार होतील, यामध्ये स्पोर्स तयार होतील, हे लक्षात ठेवायचं. आणि हे स्पोर्स परत रिलीज होतील, आणि रिलीज झाल्यानंतर जमिनीवर याच्यापासून परत काय होईल, प्रोटोनेमा ॲक्च्युली हे जे लिफ आपल्याला काय पाहायला भेटणार, ब्रांच स्ट्रक्चर आहे हे तयार होईल. ओके. इन दिस वे आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, लाईफ सायकल कंप्लीट होणार. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर फर्टिलायझेशनसाठी हे ॲक्च्युली वॉटरवर डिपेंड असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियस प्लांट. ओके. आणि हे जे आपण पाहतोय प्रोटोनेमा, हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसाठी पण हेल्प करतं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट ॲक्च्युली काय करतो, रिप्रोडक्शनसाठी हेल्प करणार. ओके. त्यामध्ये जर आपण पाहिलं एक असेल त्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, ह्या प्रोटोनेमाचेच काय होतील, सपोज जर फ्रॅगमेंट झाले, तुकडे जर झाले, तर प्रत्येक पीसपासून, प्रत्येक तुकड्यापासून काय होतं, एक नवीन ब्रायोफाइट्स किंवा मॉस तयार होईल. दॅट इज वॉट नथिंग बट द
फ्रॅगमेंटेशन. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर बडिंग. बडिंग आपल्याला माहिती आहे याच्यावर काय येतं, बर्ड्स प्रेझेंट आहे लक्षात ठेवायचं. आणि ह्या बर्ड्सपासून नवीन काय होईल, तुमची लिपी स्टेज तयार होईल. आणि लिपी स्टेजपासून परत स्पोरोफायटिक, स्पोरोफाईटमध्ये स्पोर्स तयार होतील, स्पोर्सपासून परत प्रोटोनेमा.